तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया, जन्म स्वामीराया। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पवित्र श्रावण हा महिना चालू होता आणि या श्रावण महिन्यातील उद्या शेवटचा दिवस म्हणजे या दिवशी असते अमावस्या। तर या अमावस्येला पिठोरी अमावस्या या नावाने ओळखलं जातं। त्याचसोबतच दर्शी अमावस्या आणि बैलपोळा अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं। पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्येला साजरी केली जाते। तर पहा, उद्या 14 सप्टेंबर आहे, तर उद्या 14 सप्टेंबर रोजी म्हणजे गुरुवारी ही पिठोरी अमावस्या जी आहे ती साजरी केली जाणार आहे। तसेच या पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात। संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात। पितरांना तर्पणसोबत ही तिथी धनदेवताच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते। तसेच आईने मुलांसाठी करायचे जसे जीवितेचे व्रत तसेच पिठोरीचेही व्रत जे आहे ते उद्याच्या दिवशी केलं जातं आणि कदाचित म्हणूनच याला मातृदिन असं देखील म्हटलं जातं। आणि आईचे पुण्य हे मुलांना मिळते, सुख समृद्धी त्यांच्या दारी येते। आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येकासाठी खास दिवस आहे, ती म्हणजे उद्या जी पिठोरी अमावस्या। या भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे। पिठोरीमध्ये पीठ या नावाचा अर्थ पीठ असा होतो, त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं। या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या यासोबत स्नान आणि दान या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। तर पहा, या अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या, त्याचप्रमाणे आईने आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करायचे याची सर्व माहिती मी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे। जर तुम्ही ते व्हिडिओज अजून बघितले नसतील तर आवर्जून ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की कशी पूजा करायची आणि कोणते उपाय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य ती भेटून जाईल। तर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। उद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष टाईम, दिवसही नसतो आणि रात्रही नसतो, जो मधला टाईम असतो तो म्हणजे प्रदोष टाईम। तर प्रदोष टाईम हा दिवा अगरबत्ती लावण्याचा टाईम जो असतो आपल्या घरामध्ये पहा, आपण प्रदोष टाईमला जो दिवा लावतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता प्रत्येकाला प्रदोष टाईम हा दिवा लावण्यासाठी वेळ भेटेल असं नाही, बरेच जण काही कामानिमित्त बाहेर असतील त्यामुळे उशिरा घरी येतील, पण जे या वेळेमध्ये घरी असेल म्हणजे सायंकाळच्या वेळेस 6 ते 7 या दरम्यान जर घरी असतील तर त्या व्यक्तींनी देवघरातला दिवा हा उद्या तरी या प्रदोष टाईममध्येच लावा, म्हणजे 6 ते 7 या टाईममध्ये जर लावला तर अतिशय उत्तम राहील आणि त्याचवेळी हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार। पण जे या वेळेमध्ये घरी नाहीत मग यांनी काय करायचं, जे या वेळेमध्ये घरी नसतील ते घरी आल्यानंतरनं हा उपाय करू शकतात। तर आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरातला दिवा हा लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला 8 अखंड तांदूळ घ्यायचा आहे। अखंड तांदूळ म्हणजे हा कुठेही तुटलेला आहे किंवा काळा पडलेला आहे असा तुम्हाला तांदूळ घ्यायचा नाही। अखंड तुम्हाला अष्टलक्ष्मी असं या रूपाने तुम्हाला 8 अखंड तांदूळ घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 8 वेलची घ्यायची आहे आणि 8 लवंग अशा या तुम्हाला 8 3 वस्तू घ्यायच्या आहे। त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे आणि प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुम्हाला एखादं आसन टाकून बसायचं आहे आणि दिवा हा तुम्हाला देवघरातला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तूप हे आवर्जून घाला। माता लक्ष्मीला तुपाचा दिवा हा अतिशय प्रिय असतो। आपल्या घरामध्ये पहा, हा दिवा हा उपाय आपण का करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर आवर्जून तुपाचा दिवा लावा, नाही लावणं शक्य झालं तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल। या सगळ्या वस्तू मला प्लेटमधून तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे। उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 8 वेळा पठण करायचं आहे।
पहा 8 वेळा पठण करायचं आहे. पठण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल, फक्त ऐकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे. जो पण तुम्हाला महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्हाला 8 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ती प्लेट जी आहे ती हातातच ठेवायची आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरामध्ये वारंवार कलह भांडणं होतात, मुलांची प्रगती होत नाही, मिस्टरांची प्रगती होत नाही, तुमचे जेवढ्या पण आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील, कुठल्याही इच्छा असतील, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि तीच इच्छा, तीच अडचण तुम्हाला तिथे आपल्या देवघरासमोर ती प्लेट हातात घेऊन व्यक्त करायची आहे. त्यानंतर ती प्लेट तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे आणि तो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे त्या दिवा तुम्हाला त्यावरती प्लेटवरती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू तो दिवा प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू त्या दिव्याला आणि त्या प्लेटमधले आपण जे 8 वेलची, 8 अखंड तांदूळ आणि 8 लवंग जे घेतले आहेत त्यांना तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे. या दिव्याला तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांनी नमस्कार करायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. बऱ्याच वेळा पहा आपण आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करतो पण पैसा हा येत नाही, म्हणजे आपलं नशीब आपल्या कष्टाला साथ देत नाही. बऱ्याच वेळा कष्ट करतो, नशीबही साथ देतं, पण लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली की ती पुन्हा कोणत्या रूपाने पुन्हा निघून जाते, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं, धनधान्य, संपत्ती, पैसा या सर्वसारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये कमी होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येऊ लागते. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. माता लक्ष्मीला वेलची अतिशय प्रिय आहे, तांदूळ अतिशय प्रिय आहे, त्यासोबतच लवंग हे सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि दिवा आपल्या हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्या देवघरामध्ये किंवा कुठल्याही देवाची पूजा म्हणजे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा हा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर लोक मंदिर आणि घरात अखंड दिवे देखील लावतात, कारण दिव्याचा प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा मानली जाते, ज्याचा मुख्य स्रोत सूर्यदेव आहे. आणि दिव्याच्या वातावरणातून निघणारा प्रकाश हा देवतांमध्ये अग्नी तसेच सूर्याचा घटक मानला जातो. आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा हा लावला जातो. याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती संचारते. दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाकडे भरणे असा होतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुपाचा दिवा लावल्यात घरात वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते. आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा लावला तर गरिबी दूर होते अशी श्रद्धा देखील आहे. आणि हा दिवा आपण उद्या संध्याकाळी जो दिवा लावणार आहे तो दिवा आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. म्हणजे उद्या संध्याकाळी आपण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ॲटलिस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे. त्यामध्ये तेल आहे की नाही हे सारखं चेक करायचं आहे. आणि अखंड दिवा हा आपल्याला लावणं शक्य झालं तर आवर्जून लावा. चुकून हवा आली, मुलांनी दिवा विझवला तर मनात कुठलीही शंका न आणता पुन्हा दिवा हा प्रज्वलित करावा. मासिक धर्म आहे, सुतक आहे तर मग हा उपाय करता येईल का? अजिबात नाही. मासिक धर्म आणि सुतक असल्यानंतर घरामध्ये कोणतीही पूजा अर्चा ही करू नये. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.